नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका न्यू व्लॉगमध्ये। सुंदरमय वातावरण अनुभवायला आणि या दररोजच्या भागदौडीच्या जिंदगीपासून दूर आम्ही चाललोय थंडगार वातावरण, सुंदरमय निसर्ग आणि डोंगरी व्ह्यूसाठी फेमस असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये। या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आम्ही या ट्रिपसाठी काय प्लॅनिंग केली, तुम्हाला जर महाबळेश्वरला फिरायला जायचं असेल तर तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागणार आहेत, ही गोष्ट समजावण्यासाठी मी महाबळेश्वर ट्रिप दौरान खर्च केलेल्या एका गोष्टीची इन्फॉर्मेशन शो करणार आहे। मग ते ट्रान्सपोर्ट असो, हॉटेल रूम असो किंवा ट्रॅव्हलिंगचा खर्च असो, सगळ्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। आणि मी तुम्हाला आम्ही केलेल्या एका अशा मिस्टेकबद्दल सांगणार आहे जी तुम्ही चुकूनही करू नका। या ब्लॉगमध्ये महाबळेश्वरमधले हे 12 टुरिस्ट स्पॉट्स आपण बघणार आहोत। तर तुम्ही या व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा ही व्हिडिओ शेअर करा। एकदम सॉफ्ट आहे। हे बघ पेट्या झाल्या। काल रातचा 12 वाजता निघलेलो आपण, नाही? हो, रात्री 12 वाजता निघलो तर आता सकाळी 7 वाजता पोहोचलो। 7ला इथं टच केला महाबळेश्वर स्टेशन जवळ। It was at this moment he knew. He fucked up. स्टेशन के एयरपोर्ट बस स्टेशन ना, बस स्टॉप। Bam! Bop! स्टेशनच्या हा, मग तेच ते तिथं बस स्टॉप जवळ आलो, उतरलो तिथं। चला तर आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत। आज 26 जानेवारी आहे, रात्री 11:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला ठाणे टू महाबळेश्वर असं अराउंड 250 ते 260 किलोमीटर ट्रॅव्हल करून जायचं आहे। या प्रवासासाठी खूप जास्त टाइम लागणार आहे, अराउंड 6 ते 7 तास आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी जाणार आहेत। म्हणून आम्ही आमच्या आरामाची काळजी घेत एक ट्रॅव्हल्सवाली बस बुक केलेली आहे। या बसचे पर पर्सनचे दर आहे अराउंड 800 ते 900 रुपये। पर पर्सनने 800 ते 900 रुपयांनी एक माणसाचे या बसचे चार्ज केलेले आहे। ही एक AC बस आहे। हे बघा, हे कसे इथं दोघं झोपलेले आहेत, यांना मस्त बाजूबाजूला सीट मिळाले आहेत। आता रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि मला बिलकुल अजिबात झोप येत नाही आहे। समोर कॅमेरा येतात, थोडीशी बसवाल्यांसोबत मस्ती करूया, त्यांना थोडासा त्रास देऊया इथं। तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि खूप जास्त इथं थंडी लागत आहे, कारण आम्ही इथं महाबळेश्वरच्या मेन मार्केटजवळ उतरलेलो आहे। तुम्हाला तर माहितीच असेल महाबळेश्वर थंडीसाठी ओळखलं जातं। कुल्फी झाले व्यवसाय। रेस्टॉरंट नाही, हॉटेलमध्ये चाललो। काय बोलू आता ह्याच्यानं, पाणी सोडले लेफ्ट साईडला। ओके, चालू नाही ना? नाही चालू असतं पाणी बंद। आंघोळ करून घ्यायचं तर आंघोळ आता आंघोळ करून घेऊया आपण। गरम पाणी सोडलेलं आहे त्यांनी। हे येऊन झोपतात, काय टाकलं? चलिए शुरू करते हैं। हेलो गाइस। बघा कसं झोपलं, गाद्या बघ। सरप्राईज। खिडकीचा व्ह्यू आहे इथून। इथं सनराईज कसला भारी वाटते। सांगतो काय तुम्ही, जे बघायला आलं तेच नाही बघत। या साईडला सूर्याच्या खाली झोपला खालचं पण सीन भारी आहे। खिडकी खोलून दाखवतो का, आणि असं मोबाईल लांब जाऊ शकतो पण काढण्याची भीती आहे। पडला कोण जात नाही। आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही हॉटेल रूममधून बाहेर पडलेलो आहे इथं बाहेर फिरण्यासाठी।
चला आता पुढे कसं आहे ते तुम्हाला पुढचा दाखवतो. हे महाबळेश्वरमधले मेन मार्केट आहे. तुम्ही इथं पाहू शकता खूप सारे टुरिस्ट इथं महाबळेश्वरमध्ये ह्यावेळी फिरण्यासाठी आलेले आहेत. मार्केटमध्ये फिरता फिरता आम्हाला इथे एक हनुमंताचं मंदिर भेटलेलं आहे. तर चला आता या मंदिरात जाऊन पहिले हनुमंताचे दर्शन घेऊया. हे मंदिर महाबळेश्वरमधल्या जुन्या मंदिरांमधलं एक आहे. या मंदिराला बांधण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी यांना दिले जाते. या मंदिराच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान आहे. आता महादेवाच्या मंदिरात चाललोय नेक्स्ट. महाबळेश्वरमध्ये फिरायला जाण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहिती असणे खूप गरजेचं आहे. महाबळेश्वरमधले प्रत्येक टुरिस्ट स्पॉट एकमेकापासून अराउंड 2 ते 4 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्हाला जर तिथे फिरायला जायचं असेल तर एक प्रॉपर कॅब बुक करायला लागेल आणि एक टुरिस्ट गाईडची सुद्धा गरज लागेल. त्यामुळे तुम्ही आरामात एन्जॉय करू शकाल. आता इथं आम्ही महाबळेश्वरच्या बस स्टॉप जवळ आलेलो आहे. इथं आता आम्ही एक कॅब शोधत आहे कारण टुरिस्टसाठी आता आम्हाला इथे कॅब लागणार आहे. तर आता इथं बघूया फटाफट इथे कॅब शोधूया. कॅब मिळते का नाही आपण ते चेक करूया आता इथं. चला तर फायनली आता इथं आम्ही टॅक्सी स्टॉप जवळ आलेलो आहे. तुम्ही इथं समोर पाहू शकता बोर्डिंग्सवर टूरच्या प्रमाणे किमती लिहिलेल्या आहेत. फर्स्ट टूरसाठी 1300 रुपये. या टाईम लिमिटेड टूर्स आहेत हे लक्षात घ्यावे. 3 तासाचे 1000-1200 रुपये इथे खर्च. ऑफ सीझनसाठी एवढे चार्ज करणार आहेत. आता आम्ही यावेळी ऑन सीझनला आलेलो आहोत तर ऑन सीझनची प्राइसिंग थोडीशी जास्त असते. आणि तुम्हाला एक 4 पॉईंट येणार, एक स्ट्रॉबेरी गार्डन येणार, 5 पॉईंट ती आली. त्यानंतर तुम्हाला ही साईड सीन येणार. त्यामुळे तुम्हाला वेण्णा लेक, वॉटरफॉल, गणेश मंदिर, लाईट पॉईंट, किंगचर एक चालू आहे, 1-2 चालू आहे. दुसरं तुम्हाला फाजलिनीमध्ये टेबल लाईन, पारसी पॉईंट हे चालू आहे. आणि टॅक्सीवाले दादाच्या म्हणण्याप्रमाणे महाबळेश्वरमध्ये रोडचं काम चालू आहे. त्यामुळे महाबळेश्वरमधले मेन स्पॉट बंद ठेवले आहे. जर तुम्हाला महाबळेश्वरमध्ये फिरायला यायचं असेल तर तुम्ही याआधी प्लॅनिंग करून या, पूर्ण रिसर्च करा, त्यानंतरच मग महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी या. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो जर तुम्ही महाबळेश्वरमध्ये फिरायला आलात तर ऑफ सीझनलाच या, कारण ऑन सीझनला प्राइसेस ही खूप जास्त वाढलेल्या असतात. 3000 रुपये सांगतोय. चुकीचा सीझन सिलेक्ट केला आपण. मावशीवर करायचं असलं तर ऑफ सीझनला येईल. तुम्हाला पाहिजे ते बघायला भेटतं. मेन रोड बंद आहे म्हणून पहिला फर्स्ट पॉईंट बंद आहे. चला तर फायनली आता आपण मेन स्पॉट फिरण्यासाठी सुरुवात करू शकतो. तर 3000 रुपयात ही टॅक्सी बुक झालेली आहे. पण हे संध्याकाळचे 6 वाजेपर्यंतच आम्हाला हे स्पॉट फिरवणार आहे. फर्स्ट पॉईंट कुठला आहे आपला? पहिला पण वेण्णा लेक बघूया. वेण्णा लेक ही महाबळेश्वरमधले वन ऑफ द मोस्ट फेमस टुरिस्ट अट्रॅक्शनमधली एक आहे. ही लेक सन 1942 साली श्री आप्पासाहेब महाराज यांच्या हस्ते बनवली गेली होती. चला आता फायनली महाबळेश्वरच्या मेन मार्केटपासून 2 किलोमीटर लांब इथं वेण्णा लेक जवळ आलो आहे. आता पुढची वेण्णा लेक दाखवतो तुम्हाला. इथं फुल पब्लिक आहे. इथं लाईन लावलंय. तुम्ही बघू शकता इथं खूपच सारी गर्दी आहे. खूप सारे टुरिस्ट इथं आलेले आहेत यावेळी. इथं आमच्या आजूबाजूला चालायला जागा नाही आहे, एवढी सारी गर्दी आहे इकडे. तुम्ही बघू शकता इथनं काय सुंदर असं दृश्य दिसत आहे वेण्णा लेकचा. खूपच सारे टुरिस्ट यावेळी आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर इथं वेण्णा लेक जवळ यायचं असेल ना तर सॅटर्डे संडे यायला तुम्ही अवॉइड करा. एकदम बिलकुल अवॉइड करा. सॅटर्डे संडेला बिलकुल पण येऊ नका. या गर्दीवरूनच आपण समजू शकतो वेण्णा लेकचे दृश्य आणि वातावरण किती जास्त सुंदर असेल. इथे प्रत्येक वयोगटाचे माणसं आलेले आहेत, ते मग लहान असो, मोठे असो किंवा म्हातारे आजोबा असो. तुम्हाला जर तुमच्या फ्रेंड्ससोबत काही ॲडव्हेंचर्स करायचं असेल तर तुम्ही इथं बोटिंगसुद्धा करू शकता. इथं बोटिंगचे दर अराउंड 1 तासासाठी 500 रुपये इतका आहे. पहिला त्यांचाच फोटोशूट चालला. माझा एकतरी काढा फोटो. असं काढता तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर. जास्त टाइम नाही तो वेस्ट करून चालायचा. कुठं लावतात माझं काढा एकतरी. माझं एकतरी काढा. थोडीशी मस्ती आणि काही फोटो काढल्यानंतर आम्ही आता पुढच्या लोकेशनसाठी निघणार आहोत. आमची पुढची लोकेशन इथून 3 ते 4 किलोमीटर लांब एवढ्या अंतरावर आहे. आपल्या पुढच्या लोकेशनचं नाव स्ट्रॉबेरी गार्डन असं आहे. फायनली अर्धा 1 तास ट्रॅफिक नंतर महाबळेश्वरचं स्ट्रॉबेरी गार्डन आलं आहे.
अर्धा एक तासाचं हे ट्रॅफिक केलं कुठला उठला पुरा कुठे कुठं आपण बघू काय करू. इकडे खाली बघू शकतो पूर्ण शेती याची. हे बघा स्ट्रॉबेरी काय बघितली फिनलँडला मी बघा स्ट्रॉबेरी फुटते नको फुटायची नसते. स्ट्रॉबेरी पाहून झाल्यानंतर आता इथं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाणार आहोत. इथली फेमस डिश आहे असं बोलतात. बघूया आता किती फेमस आहे, ती कशी टेस्ट आहे. काय बोलतो स्पेशल नाही फालतू आहे तुला ते लांब भर लागलं. स्पेशल बोलतो स्पेशल फालतू फुल ट्रॅफिकने डोकं दुखवलं मग. ट्रॅफिक किती काय ती स्ट्रॉबेरी क्रीम चांगली तर लागते. फालतू स्पेशल जेवढा फालतू असलं मग कसं व्हायचं त्यांचा. आता इथे एलिफंट पॉईंटला जायचं आहे ना. 3-4 पॉईंट आता इथे जवळच आहे. किती ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक बघा किती आहे. फुल ट्रॅफिक आहे भाई. OMG एवढी ट्रॅफिक आहे ना. एलिफंट पॉईंट कुठं आहे तू. फायनली वी आर ॲट एलिफंट पॉईंट. एलिफंट हेड पॉईंट जवळ आहे. वाव काय मस्त व्ह्यू आहे. हा व्ह्यू दाखवतो तुम्हाला काय भारी व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे यार. हे जागेचं नाव काय आहे. हे बघ काय इथे एलिफंट पॉईंट आहे. इथं महाबळेश्वरचं एलिफंट पॉईंट. इथे एलिफंटचं सूंड सारखं दिसते बघा. एलिफंट हेडच्या ठीक खाली सुंदर असे आपल्याला बलकवाडी डॅम पाहायला मिळते. या डॅमचे पाणी कर्नाटक आणि केरला या राज्यात पोहोचवले जाते. हे डॅम 1211 मीटर एवढे लांबीचे आहे आणि ह्या डॅमची मॅक्सिमम हाईट 65 मीटर एवढी आहे. तर मित्रांनो ही व्हिडिओ खूप जास्त मोठी ना हो यासाठी या व्हिडिओला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. या व्हिडिओचा दुसरा पार्ट मी लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करेन. तर त्यामुळे पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर ठेवा. कारण जेव्हा पण माझा या व्हिडिओचा दुसरा पार्ट येईल तेव्हा तुम्हाला लगेच समजून जाईल. तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. पुढच्या व्हिडिओत मिळूया.